अंतरवाली सराटीमध्ये आज अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक होतीये। आज सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील बैठक घेणार आहेत। कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढील भूमिकेवर चर्चा। तर कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। संबंधित समितीनं सखोल तपासणी करणं आवश्यक असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। दरम्यान मराठवाड्यामधील कुणबी प्रमाणपत्र रद्द होणं म्हणजे सत्याचा विजय, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया आहे। हेवे दाव्यातून जाणून बुजून अधिकाऱ्यांवरती सरकारचे लोक दबाव टाकून ते रद्द करायला लागले। जाणून बुजून म्हणजे प्रमाणपत्र कोण द्यायलंय? सरकार। शोधलंय कुणी? नोंदी सरकार। प्रमाणपत्र रद्द कोण करायलंय? सरकार। ही मराठ्यांचा जाणून बुजून छळ सुरू आहे। जाणून बुजून मराठा समाज टार्गेट केला जातोय, हे सिद्ध होतंय। तरी पण उद्याच्याला सकाळी 9 वाजता मी ते कोण लोक आहेत त्यांना बोलून घेतो की काय नोंदीचं कसं आहे, काय प्रकार झाला आहे, काय सरकारनं कसं फसवलंय। त्यामुळे उद्या सकाळी 9 वाजता ते रद्द कोणाचे प्रमाणपत्र केलेत ते मला माहीत नाही। त्यांना आता उद्या सकाळी 9 वाजता मी बोलून घेतो। म्हणजे ती वंशावळ समिती आपण जी नेमलेली आहे, गाव पातळीवर नेमलेली आहे, तालुका पातळीवर नेमलेली आहे। मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या यंत्रणेने पाहणं आवश्यक आहे। त्यामुळे लोकांची मागणी दाखल मिळाली पाहिजे, पण ते इतकं आपण पारदर्शक पद्धतीने आपण त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे। तर जर असे काही नियमबाह्य काही जर झालं असेल काही, तर मग त्याच्यामध्ये कारवाई होणारच ना। अहो, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे बेकायदा आहे, हे संविधान विरोधी आहे। या आरक्षणाचा परिणाम ओबीसी मधलं आरक्षण संपण्यावर होणार आहे। कुणीही ऐकायला तयार नाही। आता ही प्रमाणपत्र रद्द होत आहे। मी खऱ्या अर्थानं ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकारांच्या विरोधामध्ये ज्यांनी बेकायदा बोगस सर्टिफिकेट्सद्वारे ही प्रमाणपत्र काढली, ही प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजेत, यासाठी आम्ही हा लढा गतिमान करणार आहोत।